पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. त्यांनी ज्या चिथावण्या दिल्या, ओबीसींची घरं पेटवली, गाड्या फोडल्या, लक्ष्मण हाक्यांवर हल्ले केले, ते आमच्या नवनाथ वाघमारेंची गाडी झाली. आता माझ्यावर वेळ आली, तिथं आम्ही जाब विचारायला गेलो तर आमच्या गाडीवर दगडफेक करता. ही दहशत आम्ही खपवून घेणार नाही. ओबीसी काय मेलेल्या आईचे दूध पेलेलं नाहीयेत. आम्ही अजून जोमाने तुमच्या विरोधात उभं राहू. आमच्यावर जर अन्याय करत असताल, आमच्या कार्यकर्त्यांना मारत असताल, आमच्या आरक्षण हिसकून घेत असताल आणि त्याच्या विरुद्ध बोललं म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की मंगेश ससाने घाबरतील, तर जी बात होणार नाही. अशा 100 हल्ले आम्ही परतून लावू, त्याला सामोरं जाऊ. पण ओबीसीच्या साठी, ओबीसीच्या कार्यकर्त्यांसाठी काम करणं आम्ही सोडणार नाही. तुमचा थेट आरोप आहे का जरांगे, तुम्ही आता जरांगेचं नाव घेतलं, जेवढे हल्ले ओबीसी नेत्यांवर किंवा काम तुमच्यावर झालं ते जरांगेंनी केले? नाही, नक्कीच जरांगेंनी केले. म्हणजे जरांगेच्या चिथावणीतनच हे होतंय ना. कारण की अबेटमेंट, अबेटार म्हणतो, जरांगेची बोलणी काय असतात, आम्ही दाखवतो आमचं हे कसं आहे, मग बघून घेतात आमची पोरं वाईट आहेत. जरांगेंनी पेटवल्यामुळे बीड कशामुळे पेटवलं? चिथावण्या या जरांगेंनी दिलेल्या आहेत. अजून पण चिथावण्या चालू आहेत. तुम्हाला एक मुंडे खपत नाही का? त्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये आरोपी अटकेत आहे, त्यांच्यावरती कारवाई चालू आहे, न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. 1 वर्ष झाल्यानंतर पण बरोबर अधिवेशन चालू झालं की कुठले तरी फोटो लीक होतात. महाराष्ट्रामध्ये ठीक आहे, ती दुर्दैवी घटना झालेली आहे, त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. कुठल्याही अशा घटनेला जातीय रंग नाही दिला पाहिजे कुणी. महाराष्ट्रामध्ये बाकीचे जे खून झालेले आहेत किंवा दररोज 5-10 खून होत असतील, या सगळ्यांचे असे व्हिडिओ येतात का मीडियावर? मग याचा एका खुनाचं तुम्ही एक राजकीय वेंडेटा राजकीय हे करता आणि कुठल्या तरी एका समाजाच्या नेत्यांच्या मागे लागायचं, यांनाच आरोपी करा म्हणायचं, त्या धनंजय मुंडेंनाच आरोपी करा म्हणायचं, त्यांचं मंत्रीपद घालवलं. अजून काय करायचंय तुम्हाला? त्यामुळं हे जरांगेला साथ देणारे हे सगळे आमदार आणि ते फोटो व्हायरल झालेत ना. पवन करवरवर ज्यांनी हल्ला केला ते विजयसिंह पंडितांचेच कार्यकर्ते आहेत. हे सगळे फोटो व्हायरल झालेले आहेत. त्याच्यामुळं हे जे आता मराठवाड्यामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे दहशतीचं वातावरण होते, या जरांगेच्या मानसिकतेच्या लोकांकडून, जरांगेंना सपोर्ट करणारे आमदार खासदार सगळे नेत्यांकडून, तर त्याला आता त्याच्या विरोधात आम्ही ओबीसीची एकजूट नक्कीच करणार आहे. काल धनंजय मुंडे साहेबांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली, जे हल्ले झाले याच्या संदर्भात काळजी व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय की याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तर आम्ही अपेक्षा करतो की या संदर्भामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये जे जे कोण आरोपी असतील, जे आरोपी अटकेत नसतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. आणि जे ओबीसी ऍक्टिव्हिस्ट आहेत, ओबीसीची बाजू मांडणार आहेत, त्यांच्या संरक्षणाबद्दल काहीतरी ठोस भूमिका या राज्य सरकारने, गृह खात्याने घ्यावी, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणखीन कोणाचे काय प्रश्न आहेत? या आणखीन एक हे होतं, असेच धमक्यांचे प्रकार माझ्या बाबतीत गेल्या 1.5-2 वर्षापासून झालेले आहेत. एक साधारण वर्षभरापासून मला पोलीस संरक्षण होतं, पण अनपेक्षितपणे साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी ते काढून घेतलेलं आहे. तर याचं खरं कारण काय समजलं नाही. तर या संदर्भात पण आम्ही पुणे सीपी यांची भेट घेऊ, जे डीसीपीचे एसबी आहेत त्यांची भेट घेऊन मी तर याआधी पत्र दिलेली आहेत. तरी आशा करतो ते तरी आता तरी दखल घेतील. कारण की ओबीसीचा एक चेहरा, ओबीसी समाजाचं नेतृत्व करत असताना मग असा हल्ला झाला तर मग समाजामध्ये एक वेगळं मेसेज जातो आणि मग एक कुठंतरी एक वातावरण तिथं चिघळतं. त्यामुळं प्रशासनाने याच्या बाबत खबरदारी घेतली पाहिजे. असा विरोधकांकडून आरोप असा केला जातो, हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली त्याच जिल्ह्यामध्ये जात असताना तुमच्या गाडीवर झाली, पण दोन्ही दगडफेक ज्या झाल्या ना त्या म्हणजे असं जिथे काहीच नाहीये सीसीटीव्ही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.